कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर तुम्हाला ही लीला मॅडम मुझे योग्यतेच्या नाहीत असं वाटतंय का? सर त्यांनी खरंच तुमच्याशी मनाविरुद्ध लग्न केलंय का? कालिंदी सगळं संपलं आता। हे जे काय बोलतील देवालाच माहिती। आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी फक्त लीलाचीच बाजू ऐकली आहे, पण नवरा बायकोचं नातं कोणा एकाच्या सांगण्यावरून जज करता येत नाही। म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की लीला मॅडम जे काय बोलतायत ते खोटे आहे? अजिबात नाही। लीला जे बोलली एकदम खरं बोलते, पण तिच्या बोलण्याचा एक वेगळाही अर्थ असू शकतो, हेच मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे। आमच्यातल्या वयातल्या फरकामुळे, परिस्थितीच्या फरकामुळे लीलाला वाटतं की ती माझ्यासाठी योग्य नाहीये किंवा परफेक्ट नाहीये, पण तसं नाहीये। एखादा संसार करताना नवरा बायकोनी सेमच असावं असं गरजेचं नसतं। एकमेकांची कमतरता ओळखणं आणि त्या कमतरतांना सुधारणं ते गरजेचं असतं, आणि त्यालाच संसार म्हणतात। याची जाणीव लीलाला आहे, आणि याचा मला आनंदही आहे। महत्वाचं म्हणजे लीलाचं मन रागस आहे, ती मनाने खूप चांगली आहे। त्यामुळे लीलाला स्वतःला कमी लेखायची गरजच नाही आहे, राईट लीला? लीला तू किती नशीबवान आहेस, तुला एजे सारखा नवरा मिळालेला आहे। जे मुळातच वाईट असतात ते आपली चूक कधीच कबूल करत नाहीत, पण लीलाचं मन मोठं आहे, ती आपल्या चुका कबूल करते। त्याचा अर्थ एकच आहे की ती चांगली आहे, तिचं मन मोठं आहे, and that's why आम्ही दोघेही एक परफेक्ट कपल आहोत। And we are made for each other. लीला मॅडम, एजे सर तर तुमच्याबद्दल इतकं छान सगळं बोलतायत, मग तरी सुद्धा तुम्हाला असं का बरं वाटतंय की तुम्ही त्यांच्या योग्यतेच्या नाही आहात? पण एजे सर, लीला मॅडमने आम्हाला काहीतरी वेगळीच गोष्ट सांगितली। त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी तुम्हाला फसवून तुमच्याशी लग्न केलं, हो ना मॅम? तुम्ही मीडियाला हेच सांगितलं ना? आता जी मुलगी स्वतःच्या मेहंदीतून पळून जाते, स्वतःच लग्न मोडते आणि मग सगळ्यांना फसवून बोहल्यावर उभी राहते, तिला फसवणूक करणारी मुलगीच म्हणणार ना? आणि एजेंना तर सुनमुखाच्या वेळी कळलं की त्यांचं लग्न माझ्याशी झालंय। एजे, एक शब्द बोलू नको लीला। पण तू काय लीला? सगळं बोलायला निघाली होतीस तू लीला। घरातल्या गोष्टी सगळ्यांसोबत बोलून बदनामी होते, फक्त माफी मिळत नाही, कोणी मोठं होत नाही, महान होत नाही। ते माझ्या मनात सतत गिल्ट असते, असं वाटतं की माझ्या चुकीमुळे झालंय सगळं, आणि गिल्ट तुला वाटायलाच हवं। हे सगळं तुझ्यामुळे झालंय, लक्षात ठेव। गिल्टीच वाटत होतं लीला तर रूम मध्ये बसून रडायचं एकटं, असं स्टेजवर उभं राहून मीडिया समोर बोलायची गरज नव्हती रिसेप्शन मध्ये माझ्या। रिसेप्शन आपल्या दोघांच्याही लग्नाचं होतं। लग्न असं फसवून ह्याला लग्न नाही म्हणत लीला। तू चीट केलंस मला, तुला ही छोटीशी गोष्ट कळत कशी नाही अजून?
आणि तुला एवढी पण समज नाही की घरच्या सोन्याने कसं वागायचं बाहेर, याचा परिणाम काय होईल. आणि मी तुझ्याकडनं या अपेक्षा कशा करू शकतो मी लीला. इनफॅक्ट तुला माफी द्यायची नाही, पनिशमेंट द्यायची गरज आहे लीला. खूप मोठी पनिशमेंट. तुला गिल्टी वाटतंय ना, हीच तुझी मोठी पनिशमेंट आहे लीला. आयुष्यभर गिल्टी फील करत राहा, फॉर लाईफ लॉंग. अँड यू डिझर्व इट, डॅम इट. यू डिझर्व इट. आणि एक लक्षात ठेव लीला, मी तुला कधीही माफ करणार नाही. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, बाळांनो, आज जे काही घडलं रिसेप्शनला, त्यामुळे लीला खूप अस्वस्थ झाली. जरा जाऊन तिची समजूत काढा ना, आणि तिला अभिरामच्या रूम मध्ये राहायला जाण्यासाठी तयार पण करा. आजी, चूक तिचीच आणि समजूत पण तिचीच काढायची, आणि ते पण आम्ही. म्हणजे जर आज लीला चुकली असती तर एजे आम्हालाच शिक्षा करणार होते. हो आजी, हे काही बरोबर नाहीये ना. म्हणजे चूक पण तिनेच करायची आणि आम्ही चांगलं पण तिच्याशी बोलायचं, आणि शिक्षा आम्हाला. हो आजी, हा मुद्दा तर आहेच. पण आजी, लास्ट टाइम तुम्ही तिला एजंटच्या खोलीत पाठवलं होतं, तेव्हा जे झालं ते तुम्हाला माहिती आजी. आणि आज तर तिने जे काय केलंय त्यानंतर एजे तिला स्वीकारतील असं मला वाटत नाहीये. दुर्गा, अगं लीला अभिरामची बायको आहे, नवरा बायको आहेत ती दोघं जण. आणि नवरा बायकोचं भांडण म्हणजे काय, पेल्यातलं वादळ. आणि आपण तरी तिला किती दिवस सांगणार की माझ्या रूम मध्ये येऊन राहा म्हणून. अशी किती दिवस राहणार आहे ती. आज बघितलं ना तुम्ही रिसेप्शन मध्ये अभिरामनी कसं सगळ्यांसमोर लीलाला सांभाळून घेतलंच ना. पुढेही ती दोघं एकमेकांना असंच सांभाळून घेतील, असंच समजून घेतील. हे सगळं घडायला हवं, याच्यासाठी आपण थोडासा पुढाकार घ्यायला हवा ना. म्हणून सांगते बाळांनो, तिला जाऊन समजवा आणि तिला अभिरामच्या रूम मध्ये घेऊनही तुम्हीच जा. मी बोलू शकले असते, तुम्ही काय माझ्याकडे पाहताय. पण बाळांनो, तुम्ही आणि ती, तुमची पिढी एकच पडते ना. हा, ती तुमच्या पिढीची असल्यामुळे तुम्ही तिला जास्त समजून घेऊ शकता, समजावून सांगू शकता. ती तुमच्या समोर जास्त मोकळी होईल. म्हणून सांगते, समजवा तिला. हे असं दूर राहणं, एकमेकांना टाळणं, हा उपाय असू शकत नाही ना. आता बघा, एकत्र राहिल्यानंतर काय भांडणं होणार ना. भांडणं होतील ना, होऊ दे. शेवटी भांडणं म्हणजे पण एक संवादच आहे ना. भांडणं जशी झाली तशी मिटतील सुद्धा. आणि अगदीच जास्त काही झालं तर आपण आहोत ना सांभाळायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.